अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. एक आपली छोटीशी कृती करण्याचा प्रयत्न केला, कारण की काय होतंय, आज प्रत्येकजण पायी जातोय, भगवंतापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. आणि चहाला आपण म्हणतो की गोडवा आहे चहामध्ये, तसं जसं आपण चहामध्ये जसा गोडवा आहे तसं आपण प्रत्येकापर्यंत त्या वाणीने प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि जसं आपण भगवंताचरणी आपण जातोय, नतमस्तक होतोय, तर नक्कीच जसं आपल्या स्वतःसाठी आपण मागतोय तसं समाजासाठी पण आपण काहीतरी मागितलं पाहिजे. आणि हे चालणाऱ्या पायांसाठी आपण काहीतरी केलेली आपली कृतज्ञता आहे, म्हणून आज आम्ही हा स्टॉल लावलेला आहे. किती वाजेपासून आपल्यासोबत आहे ढेपले साहेब. आज यांनी आषाढी एकादशी निमित्त चहा आणि फराळाची व्यवस्था केलेली आहे. तरी जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. काय सांगणार सर? आणि आज आम्ही सकाळी म्हणजे 8:30 वाजेपासून चहाची आणि फराळाची सोय केली. पाणी बॉटल्स हे सगळं दिलं. यामागचा उद्देश काय आहे तुमचा? भाविकांपर्यंत हे म्हणजे एक थकून आलेले असतात सगळे, अच्छा. आणि त्यांना थोडंसं काहीतरी विश्रांती मिळावं आणि थोडंसं उत्साह मिळावा चहाच्या याच्यातून. किती वर्षापासून आपलं आता हे ह्या वर्षीच लावलं आहे आपण हे. पण चहा आपला 28-30 वर्षापासून चालू आहे. अच्छा. करोडीला आपले कंपनी आहेत, गट नंबर 37मध्ये चहाची युनिट आहेत. आता तुम्ही सांगता काय सांगशाल, तुमचे जे भक्त आहे किंवा काय सांगशाल? हा, त्यांना शुभेच्छा आपल्या, आणि त्यांना हे मिळव जीवनामध्ये आनंद, जे देवाच्या याच्यात आल्यामुळं त्यांना आनंद मिळाला पाहिजे. त्यांचे स्पर्श दर्शन काय सांगता? त्यांना आरोग्य निरामय मिळो, आरोग्य चांगलं असो, निसर्गाची साथ मिळो. शेतकरी बांधवांना पण पाण्यातून पाऊस ह्यावर्षी आता कमी होता, पण आता सुरू झाला आहे, आणि असाच कंटिन्यू राहो हे भगवतचरणी प्रार्थना आहे. जाता आता आषाढी एकादशी निमित्त काय संदेश द्याल? सुरक्षित जावं, सुरक्षित दर्शन घ्यावं, आणि इच्छा आहे भगवंताच्या आशाच कंटिन्यू चालू ठेवावं, म्हणजे असं. आणि आमची पण ह्या वर्षापासून संकल्प करू की दरवर्षी आम्ही इथं चहाचा स्टॉल लावू भक्तांच्या याच्यासाठी. काय सांगणार सर? चला, नमस्कार. मी श्रमिक वर्तमानपत्र विक्रेता संघटना संभाजीनगर, मी अध्यक्ष आहे. आता आपण वेळात वेळ काढून तुम्ही भक्तिभावाने तुमची भक्ती साजरी करण्यासाठी इकडे आलेचे. तुम्हालाही त्यातला बराच आता अनुभव तुम्हाला आलाच असेल की एवढे भक्तिमय वातावरण आपण संभाजीनगरपासून बघतोय. कुठंही रोडवर कोणी थोडीशी जागा न चुकता थेट पंढरपूरपर्यंत भाविकांची निस्वार्थ भावनेची भक्ती आहेत. न कळत त्याच्यात कोणी थकताना दिसलं नाही, बसताना दिसलं नाही. नॉन स्टॉप, छोटे असेल किंवा मोठे असेल, नॉन स्टॉप आपण दर्शनासाठी गेलेत. आणि भाऊने माझे आग्रह त्यांनी जे चहा कृष्णा डीजी चहा जे ठेवायला सांगितले, त्यांनी 2000 लिटर हे भावी भक्तांसाठी. कारण की जे एवढे लांबून आले की आपल्यापासून थोडंसं ते तर भक्तिभावना चाललेच, पण आमचाही भगवंताला निरोप देईन की आमच्यापासून त्यांना प्रेरणा मिळावं. कमी जातात चहा पिऊन एक विसावा घेऊन भगवंताला आमच्या एक नमस्कार सांगावा. आणि जे थकलेले आलेले भाविक आहेत, माऊली भक्त, आणि त्यांनाही उत्स्फूर्तपणे ताकद यावी आणि तंदुरुस्तपणे तसेच सुखरूपपणे घरी जावे, अशी स्वच्छता बाळगून असे जर सर्वांनी जर हा रोज जर असं ध्येय गेला तर या गोष्टी ज्या आज घडत आहेत, शिक्षणाधारित या गोष्टी ज्या घडत आहेत त्या घडणार नाहीत. म्हणजे सगळ्यांमध्ये जर चांगली भावना आणि संस्कार जर घडलेत तर ही परिस्थिती उद्भवणारच नाहीत. मी सगळ्यात सकाळी किती वाजेपासून तुम्ही स्टॉल टाकलेला आहे? आज सकाळी तर तसं 4 वाजेपासूनच दूधवाल्याचं आल्यापासून आहेत. आता मी तर माझं न्यूजपेपरचं काम करून तिकडेच होते, पण भाऊ 8:30 वाजेपासून अविरतपणे कोणी सर्व परिवार आहेत, सर्व परिवार छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत सर्व हे इथंच बसलेले आहेत. आणि आपली जी दिंडी आली ती आपली गारखेड्यातून आलेली आहेत. सर्व पत्रकार ते सर्व तिथं येऊन सगळ्यांनी भेट दिलीत. आणि जाता जाता शेवटची भेट तुमची झाली. म्हणजे हेच चरणी आम्ही भगवंताला सांगणे घालू की ह्या गोष्टीतून सगळ्यांना चालना किंवा उपमा किंवा त्यांना एक आदर्श मिळावा, असे काम सर्वांनीच करावं, अशी माझी भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे. जय हरी माऊली. जय हरी.